स्वागत आहे माझ्या चॅनलवर कोल्हापुरी मुग्धा। आणि आज आहे श्रावण सोमवार। मी आवरले बाकीचे कामं, सकाळी लवकर उठून आता रांगोळी काढतीये छोटीशीच, दाखवते मी। जास्वंदीचं फूल आणि महादेवाची पिंड काढली आहे छोटीच। उद्या नागपंचमी आहे तर ह्यालाच नाग ॲड करणार आहे मी ह्याच रांगोळीला। आणि आवरून जाणार आहे देवळात, दरवर्षी जात असते मी, इथं जवळच आहे, चालत जाईन महादेवाच्या देवळात। आज आहे श्रावण महिन्याचा पहिला सोमवार आणि मी आता निघाली आवरून सगळं देवळात, मंदिरात गर्दी असेल आता। जाताना स्वामी समर्थांचं एक मंदिर आहे, तिथं पण गेले। तिथं पण एक महादेवाची पिंड आहे, तिथं पूजा केलेली, तिथं दर्शन घेतलं। आणि आज तांदूळची शिवामूठ आहे, इथं पण मी गुरुवारचं येत असते स्वामी समर्थांच्या देवळात। आता देवळात गेले, घरून थोडी फुलं तर आणलेली, तिथं फक्त बेल घेतला विकत। आणि आज पाऊस थोडा होता त्यामुळे एवढी काही गर्दी नव्हती, नाही तर गर्दी असती। देवळात जाऊन आले 10 वाजता घरी। घरात पण थोडीशी बेल फुलं घातली, महादेवाची पूजा केलेली तिथं। आणि आज काही खिचडी नाही केलेली, वेफर्स आणलेले ते खाणार आहे बाहेरून। खिचडी परवाच केलेली त्यामुळे काही एवढी खायची इच्छा नाही आहे खिचडी। वेफर्स, दूध आणि केळं खाल्ले। लवकर जेवणार श्रावण सोमवार, जेवण पण मी दाखवते काय काय बनवणार आहे ते, त्यामुळे लास्टपर्यंत बघा व्हिडिओ। आता वाजले 4:30 आणि मी आता स्वयंपाक करणार आहे श्रावण सोमवारचा। श्रावण घेवड्याची भाजी, मुळ्याची कोशिंबीर करणार आहे। गोड काहीतरी बाहेरून आणणार, बहुतेक जिलेबी, फोडणीचं वरण शेंगा घालून, पापड आणि चपाती, एवढंच। मुळ्याची कोशिंबीर फक्त वेगळी आहे, बाकी तर सेमच आहे। आज मी कांदा आणि लसूण नाही वापरत श्रावण सोमवारच्या नैवेद्याला, तर कांदा लसूण नाही घालणार आहे। टोमॅटो, गरम मसाला घालून भाजी करणार आहे, फोडणीचं वरण करणार आहे। उद्या नागपंचमी आहे, नागपंचमीला गव्हाची खीर करणार आहे मी, खपली गव्हाची खीर। चपातीची कणिक मळते मी आता, भाजी केली। लाईव्ह आलेले मी, ज्यांना कोणाला भाजीची रेसिपी बघायची असेल साधी त्यांनी लाईव्ह बघा, कालची लाईव्ह, म्हणजे हा व्हिडिओ तर उद्या येईल, कालची लाईव्ह बघा। भाजी, फोडणीचं वरण, मुळ्याची कोशिंबीर दाखवली मी भाजीला। आता मी काकडी चिरली, कोथिंबीर चिरली आहे, लिंबू चिरून ठेवलेत, पापड तळणार नंतर, मिरची नंतर तळणार, जिलेबी आणायची आहे, कणिक मळणार। आता मी चपाती करणार, दाखवते मी काय काय केलं आहे। श्रावण सोमवार, आज भावाचा उपवास पण असतो, पण मी आज थालीपीठ नाही करत श्रावण सोमवारमुळे, श्रावण सोमवारच्या पद्धतीनं करते उपवास, कांदा लसूण न घालता जेवण सगळं। मुळ्याची कोशिंबीर अशीच गाजर आणि बीटची पण छान लागती, लाईव्हवर दाखवली मी रेसिपी, साधीच आहे, आपण नेहमी बाकीच्या कोशिंबीर करतो तशी। आणि फोडणी दिली आहे, मिरची, मोहरी आणि जिरे आणि हिंगाची फोडणी। हे फोडणीचं वरण आहे, शेंगा घातलेलं, नंतर कोथिंबीर घालायची। हे लाईव्हवर केलं मी, लाईव्ह पण बघा, लाईक करा लाईव्हला। आणि ही श्रावण घेवड्याच्या शेंगाची भाजी, कोथिंबीर घालायची, फक्त टोमॅटो आणि गरम मसाला, मीठ घातले, लिंबू, काकडी, मिरची हे बाकी नंतर। आता मी कणिक मळतीये आणि कुकरमध्ये भात आहे, दाखवते मी। पूजा, बेल, महादेवाची पिंड आहे। चला आता चपाती बनवूया। चपाती बाकीचं सगळं झालं बनवून, त्यामुळे आता चपातीची कणिक मऊ मळती आणि लगेच चपाती करणार आहे। गरम गरम आज लवकर जेवणार आहे, रोहन आला की ऑफिसमधून, नैवेद्य दाखवेल देवाला आणि मग लगेच जेवणार। बाकीचं तर झालंय, चपाती करणार, याच तव्यात मिरच्या भाजणार, तळलेली मिरची, पापड भाजायचे, मग नैवेद्य।
दाखवते मी, असं तर बरेच वेळा दाखवते. उपवासाचं थालीपीठ केली. फुगली फुगली माझ्यासाठी फुगती चपाती. मी आता करून घेते सगळ्या चपाती. 6 चपातीच करणार आहे. ठीक आहे, 6 करून घेते मी सगळ्या चपाती. मग झालं की नंतर जिलेबी आणली की नैवेद्य दाखवायचा देवाला, दिवा लावायचा आणि मग लवकर जेवायचा. आज उपवास आहे, लवकर सोडतो मी श्रावण सोमवार. उद्या नागपंचमी आहे. कमेंट मध्ये सांगा तुम्ही काय काय केलं श्रावण सोमवारी. छान गेला आजचा दिवस. महादेवाच्या देवळात जाऊन उपवास, देवाची पूजा, रांगोळी, जेवण छान वाटतं देवळात गेलं की. चला, व्हिडिओला लाईक करा, लास्ट पर्यंत बघा आणि बाकीचे व्हिडिओ पण बघा. कलरफुल.